नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या शैलास किचनमध्ये. या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. माझं नाव शैला आहे आणि तुम्हाला इथे खमंग रुचकर आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीज पाहायला मिळेल. आपणास इथे रेसिपी आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग सुरू करूया महाराष्ट्रीयन पाककृतीचा खजिना. कसा भाजीसाठी लागणारं साहित्य: चिरलेली लसूण, चिरलेली मिरची, चिरलेले कांदे, भिजवलेली चण्याची डाळ, खसखस आणि शेंगदाण्याचं वाटण, खोबऱ्याचं वाटण. दोन ते 3 चम्मच ऑइल टाकायचं. तेल छान तापू द्यायचं. तेल गरम झाल्यावर थोडं मोहरी टाकायचं. आता मोहरी तडतडली. आता थोडे जिरे टाकायचे. जिरे तडतडल्यानंतर लसूण टाकायचं. लसूण छान लाल होईस्तोवर परतायचं. मग कांदे टाकायचे. कांदे छान ट्रान्सपरंट होईस्तोवर भाजून घ्यायचे. आता आपले छान कांदे झाले आहे. त्याच्यात पाऊण चम्मच हळद टाकू, 2 चम्मच तिखट टाकू आणि छान हे परतून घेऊ. आता परतल्यानंतर चण्याची डाळ टाकू. चण्याची डाळ छान परतून घेऊ. मग याच्यात आपण वाटण तयार केलेलं खोबरं, हे ओलं खोबरं आहे. याच्यात ओलं खोबरं यूज करायचं. ओल्या खोबऱ्यानंतर शेंगदाणे आणि खसखसचं वाटण टाकायचं. छान परतून घेऊ. मग याच्यात चवीपुरती मीठ टाकू. मीठ मी हातानेच टाकते, चमच्याने काही जमत नाही. छान हे परतून घेऊ. थोडं याच्यात आता पाणी टाक.
आता हे झाकून 5 मिनिटं शिजू द्यायचं. आता आपली भाजी तयार झाली आहे. आता त्याचा सांबार करू. वाह,